त्याच्या नावावरती ती टू व्हीलर बाईक राहिली काल. 4 धावा 5 धावा धाव फलकामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आलेली लेग बाईज. गोलंदाज विशाल ऑल साईडला. वर स्ट्रोक, काय जबरदस्त फटका होता. प्रचंड ताकद त्याने झोकली आहे. ताकदीचा वापर करत असताना टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि बॉलने केली आबाई सफर. हिट्स आउट टॉप द पार्क. बिग लॉंग रेंज षटकार. आसमान दाखवले गोलंदाज विशालला. काय जबरदस्त बॅटिंग करते अस्सल पाडा टीम. सलामीला येत असताना स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बॅट्समन अमोल आणि त्याच्या साथीनं करण. आणखीन एक सेकंड इन रो. दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळालाय आणि ते आपण पाहतोय या बॅट मधून धावा बरेचसे अक्षरशः 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. टीमची टोटल एकंदरीत 17 वरती पोहोचली आहे. 4 षटकांची मॅच. आघाडीचे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. जबरदस्त बॅटिंग. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल कारण नुकताच पहिला चौकार आला, नंतर अमोलने करणने घेतलेली सिंगल आणि आता लाईन चेक केली जाते. इट इज वाईड बॉल. 18 धावा आहेत. करणच्या बॅटमधून 2 षटकार आलेले. एक चौकार आपण अमोलच्या बॅटमधून पाहिला. लेग बाईजने स्ट्राईक रोटेट झाली. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षरशः मित्र म्हणून तुटून पडलाय. त्या गोलंदाजावरती फलंदाज करण का बॅटिंग करतात. सलग लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. अस्सल पाडा संघाला विनंती आहे पॅव्हलियन मध्ये आवाज अजिबात करू नका मित्रांनो, लक्षात असू द्या कारण तुम्ही आमच्या लाईव्ह टेलिकास्टिंग ऑफिशियल अपडेटरच्या बाजूला आहात, कॉमेंट्री बॉक्सच्या सुद्धा बाजूला आहात. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. शतक जज करतात. झेल टॉप. झेल कोणाचा सोडलाय. कदाचित ज्या खेळाडूने इथे धावांचा हाहाकार माजवलेला आहे अशा खेळाडूचा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय आणि हे मित्र म्हणे मानगाव संघाचं दुर्दैव म्हणावं लागेल. कदाचित आपण पाहतोय नेहमी क्रिकेटमध्ये अजिंक्य आपण म्हणत असू की ज्या पद्धतीने गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तशी